हाईट करत होते. तर तुम्हाला माहिती आहे हो बाबू, वा खूप छान. तर तुम्हाला माहिती आहे आता नवरात्र चालू आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 9 वाजलेले आहे आणि आज आहे रामनवमी आणि आज आहे गुरुवार, 26 मार्च आहे आज. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. मला पण आवरायचं बाकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता डेली मी बिझी आहे ना, तर त्यामुळे काय होतं, झोपायला खूप उशीर होतो आहे आणि सकाळी ना अक्षरशः ना उठायची इच्छा होत नाही. आणि आज परीला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे, अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची, म्हणजे डेंटिस्टकडे घेऊन जायचं आहे आणि ते चेकअप वगैरे असतं. आणि तुम्हाला माहिती आहे लवकर इथे अपॉइंटमेंट मिळत नाही ना, म्हणून आज परीला स्कूलला पाठवता आलं नाही, कारण की त्यांनी जी अपॉइंटमेंट आहे दुपारची दिलेली आहे 1 वाजता आणि 4 वाजता स्कूल सुटते. तर आज स्कूलमध्ये ना आम्ही मेसेज देऊन टाकलं टीचरला का तिला आज डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. आज रामनवमी आहे. तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे का काही कमेंट्स ना अननेसेसरी उगाचच येतात, म्हणजे एखाद्याला असं खोटं आरोप लावणं किंवा काही जे मनात येतं ते कमेंट्स येतात आणि मी शक्यतो त्यांना रिॲक्ट करत नाही. तुम्हाला माहिती आहे आज रामनवमी आहे आणि काही कमेंट्स मला असे येतात, तू आहे ना तिथे शिफ्टच झालेली आहे आणि तुझे ते जुनेच व्लॉग येत आहे. अरे देवा, म्हटलं आता काय, म्हणजे मी असा विचार करते एखाद्याबद्दल आहे ना, तुम्हाला जर काही बोलायला नसेल तर म्हणजे वाटेल ते उगाचच काही बोलत बसायचं. आता समजा मी तिथे शिफ्ट झाली असते तर माझं सगळ्यात अगोदर किचन तिथं रिकामं असायला पाहिजे होतं, कारण की किचन खूप इम्पॉर्टंट. तिथं जरी मी शिफ्ट झाली असेल तर मग जेवण काय करणार. आता सकाळचे 9 वाजले. हा किचनचा माझा पसारा आहे, दिसतो ना, हे माझे सिंकमध्ये भांडी आहे आणि हा मी आता आवरायला घेतलेला आहे. त्याचं कारण हे का दिवसभरानं काम करून एवढं दमून जातो ना, किचनचं आवरायला सुद्धा वेळ मिळत नाही. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर मी जुने व्लॉग्स कोणते अपलोड केले असते तर आज रामनवमीला मी इथे असले असते का, आजचा व्हिडिओ मी शूट केला असता का. एक्स्ट्राचे व्हिडिओ शूट करायला सुद्धा कधी वेळ मिळत नाही आहे मला, कारण की एवढी बिझी आहे. म्हणूनच मग मध्ये मध्ये गॅप होते, 3 दिवसाचा 2 दिवसाचा. परवाच्या दिवशी व्हिडिओ आला नाही, त्याचं कारण हे का ब्लॉग शूट करायला वेळच मिळत नाही. आणि आज रामनवमी आहे आणि रामनवमीला म्हटलं जर मी जुने ब्लॉग टाकत असेल तर आज रामनवमीच्या दिवशी मी किचनमध्ये असायला नाही पाहिजे. हे सगळं मला आता आवरायचं आहे. माझा हा किचनचा सेटअप नसायला पाहिजे. तर ऑलरेडी घरात सामान आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, हे बघा टी व्ही, फ्रीज आहे, सोफा आहे, तिथे काम चालू आहे. आणि हे काम चालू असताना आम्ही शिफ्ट होणार आहे का, म्हणजे थोडासुद्धा आहे ना विचार करा, नाही का. तुम्हाला जर काही बोलायला नाही आहे, कमेंट करायला काही मिळत नाही किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही बोलायला मिळत नाही तर वाटेल ते नुसतं बोलायचं, खोटं बोलायचं लोकांना. आणि जे लोकांना तुम्ही आवडत नाही मग येतात कमेंट्स करायला. मला हे म्हणणं आहे तुम्हाला, जर एक्झाम्पल तुम्हाला समजा 4-5 दिवसाचा 5 दिवसाचा व्हिडिओ जरी अगोदरचा व्हिडिओ असं अपलोड जरी केला तरी प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला. व्लॉग्स असतात, बघायचं, एन्जॉय करायचं, एंटरटेन म्हणून सोडून द्यायचं. हा व्हिडिओ आत्ताचाच आहे, तो व्हिडिओ तेव्हाचाच आहे, म्हणजे काय आहे. आणि इथे डेली व्लॉग्स मी अपलोड करते, म्हणजे काय आता बोलावं, म्हणजे काय समजत नाही मला. कमेंट करताना परत मी म्हणते विचार करून कमेंट करत जा. काय कमेंट करतोय आपण, का आपल्याला खरंच त्या गोष्टी माहिती आहे का. नाही माहिती तर मग मला असं वाटतं असं कमेंट करू नये किंवा असं बोलू नये. आता मी इथे एवढं सकाळपासून कामाला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ मी बघितला, फर्निचरचा होता, तर मला खूप सारे कमेंट्स आले, तू नवीन घराची व्हिडिओ अपलोड कर, हे जुनेच व्हिडिओ आहे. तर त्याच्यासाठी मी हे मेन्शन करते का आपल्याला, मी नेहमी म्हणते ज्या गोष्टी जोपर्यंत काही माहिती नसतात तर कधीच बोलू नये किंवा एखाद्यावर असं खोटं आरोप लावणं हे मला ना खूप कधी असं आवडत नाही ॲक्च्युली थोडक्यात. तर म्हणूनच मी हे सांगते का आज रामनवमी आहे, 26 मार्च आहे, आज गुरुवार आहे. आता यावेळेस जर मी शिफ्ट झाली असते तर मग हे काहीच नसायला पाहिजे होतं घरात, मी इथे राहायलाच नव्हती पाहिजे. आणि जुने व्हिडिओ जरी असले असते ना तर आजचा दिवस मी मेन्शन केला असता का, आज सगळं आवरायचं आहे, मला नैवेद्य बनवायचं आहे, देवपूजा करायची आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ना मला डोक्यात चालू आहे. त्याच्यामध्ये असे कमेंट्स बघते मी, अरे म्हटलं आता काय सांगायचं म्हटलं अशा लोकांना, का ज्यांना फक्त आहे ना चांगले व्हिडिओज बघून काही गोष्टी घेता येत नाही, फक्त त्या व्हिडिओमध्ये चुका कशा दिसतील किंवा काही बोलायला नाही म्हणून लगेच कमेंट्स करून मोकळं व्हायचं. कधी समजत नाही, अवघड आहे बाबा अशा लोकांचं. चला आता हे मी आवरून घेते सगळं आणि हे सगळं आवरून झाल्याच्यानंतर बोलते.
माझं जस्ट आवरून झालं आता आणि खूप दिवसानंतर मला हेअर वॉश करायला मिळाले. ॲक्च्युली वेळच नव्हता, रोज घाई आवरायचं. आणि आता घरात कलरचं काम चालू आहे. तर आपण त्यांना 4 कोट सांगितलेले आहे मारायला, म्हणजे 4 वेळेस आपल्याला रिपीट करायचं आहे. एकदा जाऊन झालं तर पूर्ण घरात एकदा कलर झाला, मग 2दा, मग 3दा, 4दा. तर 2दा कोट केल्यानंतर मग परत थोडासा जो कलर आहे कमी पडला आणि त्यानंतर मग मनोज परत कलर आणायला गेले आणि परत मग तो कलर घेऊन आले आणि त्याच्यानंतर परत ते कलरचं काम कंटिन्यू झालेलं आहे. आणि काल मनोज गेले होते ना, तर मग कलरचं काम कसं चालू आहे तर ते तुमच्यासोबत थोडंफार मी शेअर करते आता. आणि काल कारण की तसंच कलर घ्यायला गेले आणि तसंच मग परत कंटिन्यू कलरचं काम सुरू झालं म्हणून. आणि सगळं कवर आहे ना, तर मग असं नको व्हायला का ते आपण जे शूज वगैरे घालून जातो ना, तर मग त्याला कलर वगैरे नको लागायला. त्यामुळे मग अवॉइड करते. पण मग सध्या आता तुम्हाला माहिती आहे का, एक झालं का दुसरं झालं का तिसरं. अगोदरचं जे फर्निचर होतं ना, म्हणजे टी व्ही युनिट किंवा एंट्रन्स टेबल, सोफा, तर हे जे आहे ना, तर हे नाही, अगोदर टी व्ही युनिट आणि आपलं एंट्रन्स टेबल आहे ना, ते फर्निचर तर आलेलं आहे. सोफा थोड्या दिवसानंतर येणार आहे. परिबेलाचं वॉर्डरोब आहे, त्याला पण त्यांनी सांगितलं 1 महिना लागेल. तर 1 महिन्यापर्यंत त्यांनी टाईम दिलेला आहे, पण मे बी मग 15-20 दिवसानंतरसुद्धा येऊ शकतो. आणि मग ते डायनिंग टेबल वगैरे जे आहे ना, ते अगोदरच आम्ही अगोदरच बुक केलं होतं ना, तर त्यामुळे मग ते पण आलेलं आहे. तर असं आहे. आणि आता त्याला तुम्हाला माहिती आहे, आता फर्निचर आलं तर ते असेंबल वगैरे करायचं, तर ते पण चालू आहे. आणि आता म्हटलं जेवणामध्ये काय बनवायचं, आणि गोडमध्ये मी शेवयाची खीर बनवते. रामनवमी आहे, देवपूजा तर करायची आहे पटकन, म्हणूनच मी लवकरच ब्लॉगला सुरुवात केली. आणि नैवेद्य किंवा जेवणाचं वगैरे मी आता सुरू करणारच आहे. त्यानंतर परिबेलाचं पण मला आवरायचं आहे. त्यांना परत म्हणजे डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे, परीला घेऊन जायचं आहे. तर या सगळ्या अशा गोष्टी मिक्स झालेल्या आहेत ना, त्यामुळे असं वाटतं रोज आवरलं का पळा. आणि हे बघा, न्यू हेअर आहे ना, ते येत आहे बघा. हे बघा, हे असे वरती तुम्हाला दिसत असेल ना, तर हे आता हे नवीन येत आहे बघा, पुढच्या साईडला हे. तर हे जे मी तुम्हाला माहिती आहे रोजमेरी वॉटर आहे ना, ते लावते ना, त्याच्यामुळे मला तरी ना फरक जाणवतो आहे बघा वरती. चला आता पटकन स्वयंपाकाला लागते, देवपूजेचं पण बघते आणि बोलते. मी हार्डवेअर स्टोअरमध्ये आलो आहे आणि ज्या कंपनीसोबत मी काम करतो आहे त्यांचा एक एम्प्लॉईसुद्धा आलेला आहे माझ्यासोबत मटेरियल बघण्यासाठी. म्हणजे तो मला दाखवेल की हे घ्यायचं आहे. तर बाहेर भरपूर काही आहे आणि स्टोअरचं नाव आहे कस्टोरामा. तर स्टोअर तर चांगलं आहे. ठीक आहे, त्या माणसाची वाट बघतो मी. तो त्याच्याकडे मोठी गाडी होती, त्याच्यामुळे त्याला पार्किंगला जागा नाही मिळाली. ओके, त्याने मला बघितलं जस्ट. ओके, स्टोअरमध्ये आलो आहे आणि त्याने एक ट्रॉली घेतली, मी पण एक ट्रॉली घेतली. तर तो पुढे आहे, तो त्याच्या काम करण्याच्या कपड्यामध्येच आलेला आहे. स्टोअर तर भारी आहे, खूप मोठं आहे, भरपूर काही वस्तू आहे इथे. पण आता आपण तर पेंट आणि जे वॉल्स वगैरेसाठी लागेल तेच बघू. या सेक्शनमध्ये, यस, कलरिंगच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. आणि आता इथे ते कलर्स मिक्स करतील. इथे ते काय ते मशीन असेल, मशीन आहे, तर त्यामध्ये कलर मिक्स करतील. पण त्याने सांगितलं की चांगला ब्रँड आहे हा. तर मग हे जे आहे सिलिंगसाठी हेच यूज करू, व्हाईट. आणि बाकीच्या रूमसाठी जे चूज केलेलं आहे कलर्स ते तुम्हाला नंतर दाखवू. आता पहिले पेंट घेऊ, मग बाकीच्या गोष्टी. पेंट झालेलं आहे, आता दुसरं काही सामान आहे. काय ते ऑफर वगैरे बघतोय तो. ते कलर्स रेडी आहेत, जे 3 वेगळ्या रूमचं लागतील.
तुम्हाला अगोदर दाखवलं मी किचनमध्ये किती सारा पसारा होता आणि तो आवरून झाला आणि सगळं झाला. तर मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. तर मी फ्लावर बटाट्याचा रस्सा भाजी करते, भात चपात्या आणि शेवयाची खीर आणि तेच होईल म्हटलं. आणि कुकरमध्ये 2 विसल घेईल मी फक्त, किंवा फक्त 1 विसल घेईल आणि त्यानंतर मग वाफेमध्येच ती भाजी होऊन देणार, लवकर होईल. आणि आत्ता बघा किती वाजलेले आहे, 11:15 झालेले आहे. इतका पटकन टाईम निघून जातो ना, काही कळतच नाही. आणि असं बटाट्याची रस्सा भाजी करायची असेल ना तर मग आपण लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, थोडा गरम मसाला टाकतो ना, त्याच्यासोबत ना थोडासा सांबार मसाला पण टाका. सांबार मसाला टाकल्यामुळे काय होतं, भाजी ना इतकी छान आणि टेस्टी होते ना. त्याच्यानंतर मग भरपूर कोथिंबीर आणि हे झालं लगेच कुकरमध्येच मग मी कुकरमध्ये म्हणते सॉरी दुसऱ्या याच्यामध्ये ना मी लगेच भात करायला ठेवते आणि ते झाल्याच्या नंतर लगेच चपात्या करून घेते. आणि परी म्हणते मला पास्ता बनव, तर मग मी संध्याकाळी त्यांच्यासाठी पास्ता बनवणार. चहा सुद्धा ठेवलेला आहे थोडा, कारण की खूप सकाळी चहा घेतला होता ना मी, लवकर उठलो होतो त्यामुळे. तर मग आता परत चहा प्यावासा वाटतोय म्हणून घेते मी. काल अक्षरशः गारांचा पाऊस पडला आणि आज स्नो पडणार आहे असं दाखवत होते, पण बाहेर खूप जास्त थंडी आहे. सडनली वेदर चेंज झालेला आहे. मध्ये मध्ये इतकं छान ऊन पडत होतं आणि इतकं मस्त वातावरण होतं ना, पण कालपासून इतकं परत वातावरण खराब झालं. खूप थंडी, वारा, त्याच्यामध्ये पाऊस, गारांचा पाऊस आणि आज तर स्नो सांगितलंय. माहिती नाही आता संध्याकाळी पडू पण शकतो, पण वारा तर खूप चालू आहे. समोरचं झाड दिसत असेल तुम्हाला, हे बघा स्नो पडतोय. आणि आज स्नो पडण्याचं सांगितलं होतं, काल गारांचा पाऊस झाला आणि आता आज स्नो पडणार आहे. सकाळी चांगलं सांगितलं तुम्हाला, वारा सुटला होता, खूप थंडी वाजत होती आणि आता स्नो पडायला सुरुवात झालेली आहे बघा. आणि इथे वातावरणाचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कधी काहीही होतं. मागच्या वर्षीसुद्धा मार्च महिन्यामध्ये स्नो पडला होता. आता या वर्षी पण आहे ना, हे बघा स्नो पडणं चाललं आहे. आणि इतकी जबरदस्त थंडी ना आता. आणि हा जो स्नो आहे ना आता हळूहळू वाढणार. तर सुरुवात अशीच होती, हळूहळू ही असं सडनली ना वेदर चेंज होतं ना, आता काय होतं माहिती, तब्येत खराब होता आणि असं काम करायची इच्छा होत नाही. एकदम असं सर्दी होते, ताप, विकनेस असं चालूच असतं, ते सिम्पटम्स असतात. आणि स्पेशली ना लहान मुलांची ना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. जेवण झालं आमचं, 2 वाजलेले आहे आता बघा. आणि आत्ता मी चालले आहे वॉशिंग मशीनमध्ये कपडे वॉश करायला, म्हणजे मशीन लावते आता मी. आणि 2 बास्केट भरून मला कपडे फोल्ड करून ठेवायचे आहे. मुहूर्त लागत नाही आहे कपडे फोल्ड करायचं, तर मग ते पण करून घेते मी. पण सर्वात अगोदर मी वॉशिंग मशीन लावते. चहा ठेवलं मी जस्ट, आता वाजलेले आहे दुपारचे 4:15. आणि हे स्नेक प्लांट आहे, मोठं झालेलं आहे. आणि हे दुसऱ्या पॉटमध्ये मला म्हणजे शिफ्ट करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी मातीसुद्धा ॲड करायची आहे. खूप दिवसापासून मी विचार करते करायचं पण राहूनच गेलं. पण मग यामध्ये आता थोडंसं पाणी टाकते मी. थोडंसं पाणी आहे ना पूर्ण निघून गेल्याच्या नंतर मग मी इथे ठेवते, विंडोमध्ये ठेवते. भरपूर मोठं झालेलं आहे आणि हे खूप वर्षापासून घेतलेलं मला. आणि आठवड्यातनं एकदाच मी पाणी देते आणि झाल्याच्या नंतर मी परत ठेवून देणार. आणि याच्यासाठी छान पॉटसुद्धा घ्यायचा आहे आपल्याला. जमलं तर आज आहे ना संध्याकाळी शॉपमध्ये जायचं आहे. बटर पेपर वगैरे ना राहून गेलेले आहे. आणि इवन आपले जे शिफ्टिंगचे बॉक्सेस आहे ना, आपण शिफ्ट करतो तर ते बॉक्सेस, तर ते पण 3-4च उरलेले आहेत. अजून जास्त लागणार आहे. तर त्याच्यासाठी परत आम्हाला बॉक्सेस पण आणायचे आहे. परत याच्यासाठी एक पॉट मला घ्यायचा आहे, तर मग ते पॉट पण घेणं होईल. पण त्या अगोदर चहा हाईट करत होते. तर तुम्हाला माहिती आहे, हो बाबू वा खूप छान. तर तुम्हाला माहिती आहे आता नवरात्र चालू आहे. तर आज अष्टमी आहे. तर माझी नवमी ना, अष्टमी नवमी सोबतच आली वाटतं. तर मग माझा मित्र पण आहे ना कलिग, म्हणजे ऑफिसमध्ये, तो पण राजस्थानचा आहे. तोही सांगत होता की तुम्ही नवमी करतात का, आम्ही नाही करत. ते कारण की आपले जेव्हा घट बसतात तर आपण कसं अष्टमीला ज्या कुमारिका असतात लहान मुली त्यांना जेव घालतो. तर माझ्या मैत्रिणीने बोलवलेलं आहे आज संध्याकाळी 6 वाजता परिबेलाला. ते कुमारिका वगैरे त्यांना जेव घालायचं आहे आणि आपण हळदी कुंकू करतो तसंच. तर तिने सकाळीच मला फोन केला 11 वाजता का 10-11 वाजता का कोमल मुलींना पाठवून दे, मला ना पूजा करायची आहे. कारण की आज स्कूल कसं
सकाळचं असल्यामुळे मग सकाळीच करायचं होतं पण पॉसिबल नाही झालं, म्हणून मग तू संध्याकाळी पाठवून देतं. म्हटलं ठीक आहे. आणि माझी जी मैत्रीण आहे ती लखनौची आहे आणि तुम्हाला माहिती आहे नॉर्थकडे भरपूर जणांच्या माझ्या मैत्रिणीचे स्टेटस बघायचे, पहिला दिवस दुसरा दिवस ते मेन्शन करायचे. तर आता या दोघींचं आवरून झालेलं आहे आणि आवरून झाल्यानंतर त्यांना पाठवून देते मग मी. तिथे खेळतील आणि एकाच क्लासमध्ये, परीची जी फ्रेंड आणि ती एकाच क्लासमध्ये आहे, तिच्याकडे मग खेळतील पण. हो, तर खेळतील पण असं. फक्त तिथे S7 आहे, S मध्ये जाणार, फक्त S8 S9 S10 तिथे जाणार. असं जाणार. बेलाने सांगितलं मला केस थोडे मोकळे ठेवायचे ना अर्धे बांधायचे, तर आता तसं करते. मला क्लिप लावून क्लिप घेऊन मी लावून देते. झालं तसं. तर तयारी झाली आता. अजून तर 1 तास बाकी आहे. 6 वाजता त्यांना पाठवून देणार मी. पहिले तुझे पण बांधते मी केस व्यवस्थित. ये व्यवस्थित मी पण तुझे बांधते केस. हां, नंतर मी तुला इयरिंग्स घालते. आणि बाहेर खूप जास्त थंडी म्हणून त्यांना सांगितलं स्वेटर्स घाला. आता काय मस्त खेळतील, ते जेवण करतील. आता घरी आल्यानंतर तर जेवण करणार नाही त्या, तिथंच त्यांचं जेवण होऊन जाणार. तर आज त्यांना संध्याकाळी पास्ता बनवायचा होता. जर भूक लागली परत घरी आल्यानंतर परत मग मी पास्ता बनवून देईल त्यांना. ठीक आहे. कानातल्या तुला घालून देते. ठीक आहे. चला, थोड्या वेळाने मी आता परिबेलाला सोडायला जाणार. घराच्या मागेच आहे, खूप लांब नाही आहे. जिथे पार्क आहे ना, मी नेहमी पार्कच्या इथे तुम्हाला जाताना दिसते, तर त्याच्या समोरच घर आहे आणि 2 मिनटं लागतात फक्त. मस्त त्या एन्जॉय करतील. आणि काय होतं माहिती आहे, आता इथून जायचं आहे आणि इथल्या ज्या मैत्रिणी आहे तर त्यांना ऑफकोर्स परिबेला मिस करणार. तर मला असं वाटतं जेवढं जास्त परिबेलाला त्यांच्या फ्रेंड्ससोबत यांना टाईम स्पेंड करता येईल ना, तर मी करू देते. जास्त वेळ मी पार्कमध्ये पाठवते, 1-1.5 तास का जास्त वेळ खेळा तुम्ही. कारण की माझी मैत्रीण पण तेच म्हणते का माझ्या मुली पण आहे ना परिबेलाला खूप मिस करतात. परिबेला तर घरात म्हणतो, पण गौरी आणि विहाच बोलतात. कारण की भरपूर जणांना माहिती आहे परीचं जे रिअल नेम आहे गौरी आहे आणि बेलाचं जे रिअल नेम आहे स्कूलचं ते विहा आहे. मग इथे गौरी बेला आहे ना ग. बेला आहे का रिअल नेम मध्ये? घर नाही, घराचं रिअल नेम नाही, ते जस्ट पेट नेम, जस्ट असंच बोल. तर बेलाने गौरी आणि विहाच बोलतात. गौरी विहा को बहुत मिस करेंगे असं म्हणतात त्या. म्हणून म्हटलं त्यांना मी तेच म्हणते का जेवढा वेळ पॉसिबल आहे तेवढे ना आपण खेळायला पाठवत जाऊ. आणि तुम्हाला माहिती आहे तर चांगली मैत्री झाली असेल आणि जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर मग वाईट वाटतंच. आपल्यालाच वाईट वाटतं. माझ्या पण आज 2-3 जणी आहे ओळखीच्या, चांगल्या खूप मैत्रिणी आहे. तर मला पण वाईट वाटतं आहे का मी दुसऱ्या ठिकाणी आता जाईल असं. पण मग स्कूलमध्ये आमचं भेटणं होतं, एका स्कूलमध्येच आहे सगळ्यांची मुलं. तर मग स्कूलच्या टायमिंगमध्ये सगळे एकत्र जमतो, गप्पा वगैरे मारतो, त्याच्यात काय नाही एवढं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.